काय कशाची काय भेटलं पाहिजे? सुख. काय भेटलं पाहिजे? समाधान. आणि आहे का या जगामध्ये सुखी कोणी? सुखी कोण आहे? अरे जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं। राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी। सगळेजण दुखी महाराज. माझ्याकडे पाहू नका, मी तुमच्यातलाच आहे. आपण सारखेच आहे, फक्त एवढे तुम्हाला वाटतं माझं चांगलं आणि मला वाटतंय, कळतंय माझी भाषा. तुम्हाला वाटतं माझं चांगलंय, मला वाटतं तुमचं चांगलं. आपल्याला वाटतं टाळकऱ्याचं चांगलंय, टाळकऱ्याला वाटतं इनेकऱ्याचं चांगलं, इनेकऱ्याला वाटतं माईकवाल्याचं, सिस्टीमवाल्याचं. पण माईकवाल्याला माहित आहे का वा वाईल वाईरी चिटकन खकाला होईल सांगता येईल. ही सत्य नाही वा. आपण गावाकडच्याला वाटतं शहरातले चांगले आणि शहरातल्याला वाटतं गावाकडचे चांगले. असं जे लहान्या भावाला वाटतं दीपक महाराज मोठ्याचं बरे, गणेश महाराज लहान्या भावाला वाटतं मोठ्याचं चांगलं, मोठ्याला वाटतं लहान्याचं चांगलं, आणि दोघाला वाटतं मधल्याचं. पण मधलीलाच माहिती मधल्याच किती पाहिजे. कोणाचे पैसे यायचे, कोणाला द्यायचे, कोणाची उसणवारी, हे असंच जगामध्ये चाललंय. आणि तुम्हाला सांगतो दादा, तुम्हाला आपल्याला अजून कळालं नाही आपण कशा करता जगतोय. नाही कळालं. अहो लोक मेले तरी कळालं नाही का जगता, कशा करता जगता तुम्ही. विनेकरे बाबा कशा जाऊ नका बरं. जाऊ नका. कशा करता, काय आपलं ध्येय काय आपल्या डोळ्यासमोर डॉक्टर साहेब, काय उद्दिष्ट. ज्या व्यक्तीच्या समोर, ज्या प्राण्यांच्या समोर काही उद्दिष्ट नाही, त्याच्यामध्ये जनावरांमध्ये काहीच फरक नाही. काय ध्येय आपल्या डोळ्यासमोर, काही नाही महाराज. आला दिवस चाललाय, आला दिवस चाललाय. अरे कधी आपण 50 झालो कळालं नाही, कधी 70 वय झालो कळालं नाही. आम्ही बोलता बोलता बोलतोय. अहो आमच्या मुली मोठ्या झाल्या, कधी विवाहाच्या योग्य झाल्या कळालं नाही. आम्ही दुसऱ्याच म्हणतो अहो पोरं कधी मोठे झाले नाही कळालं. पण असं म्हणतो का आम्ही सुद्धा डंगर झालो, असं म्हणतो का आपलं सुद्धा वय झालं डंगर झालं नाही, हे कधी मोठे झाले कळालं नाही. असं करता करता दादा आपलं आयुष्य सरळ चाललंय. विडाला विडाला आपल्या डोळ्यासमोर फक्त तात्पुरते विचार आहे. आपली पायाची दृष्टिकोन फक्त पायाजवळ. ऐका उद्दिष्ट आपलं ध्येय काय आहे. ऐका लहान पोरगे 7वी 8वीला आहे, त्याच्या डोळ्यासमोर काय स्वप्न राहील. 10वी 12वी व्हावी, उद्दिष्ट ध्येय बरं झाली त्याची 10वी 12वी. आता पुढं काय वाटत त्याला. 10वी झाली 12वी त्याला वाटत ग्रॅज्युएशन व्हावं. बरं झालं ग्रॅज्युएशन. आता पुढं आपले उद्दिष्ट ध्येय सांगतो. झालं ग्रॅज्युएशन झालं, आता डिग्री मिळाली, आता नोकरी लागली. आता पुढे छोकरी. म्हणजे लग्न भेटणार नाही पण आपल्या दृष्टांतात भेटली. अवघड झालं. मला चांगलं वाटलं, पोरं पाहिले नाही तर भांडे घालून राहिले. अरे तू एक लक्षात ठेवा, गैनीनाथ भगवान परमात्माचं तुम्ही इथं तांब्या जरी उचलला, तुम्ही इथं एक ग्लास जरी उचलला ना पोरांनो, तुमच्या मनामध्ये कधी विकल्प येऊन द्या. लक्षात द्या. काय घेऊन बसला आले. विचार करा, कुंभमेळा चालू आहे. हे लक्षात फार अवघड म्हणा. पैसे वाले सुद्धा परेशान आहे. फक्त ताण कोणाला नाही, हे आमच्या महाराज लोक आहेत. तुम्ही ताणच घेऊ नका. ऐका 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 काय उद्दिष्ट काही ध्येय नाही महाराज आपल्या डोळ्यासमोर. विवाहाचा विषय चालला होता, सगळे तरुण पोर महाराज इथं मला समाधान वाटलं ते इथं सेवा करतात. नाही तर आजकालचे तरुण पोर नाही वागत महाराज. तुमच्या जीवनामध्ये कल्याण प्राप्त होईल. उद्दिष्ट नोकरी मिळाली, लग्न झालं,
लग्न झालं, आता पुढचं ध्येय. लग्न झाल्यानंतर काय अपेक्षा आहे? मुलं व्हावे. बरं झाले पोर, आता पुढे मामा. तुम्ही सगळे संन्यासी घेत. मुलं झाले, आता पुढे काय? मुलाचं शिक्षण. मुलाचं शिक्षण झालं, पोरं मोठाली झाली, आता त्यांना नोकरी. मुलाला नोकरी लागली, आता पुढे मुलाचं लग्न. मुलाचं लग्न झालं, आता पुढे आपल्याला नातू. आता आपल्याला ऐका, विनोदाकडे जाऊ नका. अहो या विचारामध्ये, या मुलाच्या नातवाच्या विचारामध्ये आपल्या गवऱ्या कधी स्मशानात गेल्यात हे विसरलोय आपण. आपलं जगणं विसरलोय. कधी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतंत्रपणे जगलात मावल्यानो? कधीच नाही. माणसं का होईना, कधी तुम्ही स्वतंत्रपणे जगलात? अजिबात नाही. लहान होते, आई वडिलाचा धाक. शाळेत गेले, शिक्षकाचा धाक. मोठे झाले, डिग्रीचा. नोकरीला लागले, मालकाचा धाक. लग्न झालं, सगळ्यात मोठा धाक. तुम्हाला वाटतं मी काय मोठा आहे? आपल्या पोरी येतो, निघाले का दमनिया, नारळ जरा दपून आणा. माणसाचं सोडा. ऐका, मावल्यांचं बघा. लहान असेल, आई वडिलाचा धाक. तरुण झाला, भावाचा धाक. विवाह झाला, पतीचा धाक. सासरी गेल्या, सासूचा धाक. मुलं बाळ झाले, मुलाबाळाचा धाक. संसाराचा धाक. असं करता करता संपला आयुष्य. काय जगलात तुम्ही? आणि याच्या करता नरदेह दिलात का भगवान परमात्म्याने? नाही. आम्ही इथं आलात ना, तुम्हाला आत्मिक सुख पाहिजे, आत्मिक आनंद पाहिजे. म्हणून याच्या करता काय करा? तुकोबराय सांगतात, त्या देवाला शरण जा. अभंगाचं इको द्या.
जानेवारी झाली ना. शिकतात महाराज, 100-150 विद्यार्थी आहेत, शिकतात त्यांच्या, आणि बरेचसे गायक झाले, एक वादक झाले, पण सांभाळले अवघडी महाराज. हा डॉक्टर साहेब, अरे बाप, जनावर सांभाळा. कारण आमच्याकडे जे माल येतो, माल म्हणजे मटेरियल चांगला येतच नाही. एखाद्या घरात 2 मुलं असावा आणि एखाद्या माऊली म्हणावं, महाराज आम्हाला तुमच्या शाळेत मुलगा टाकायचा. आम्ही काय म्हणतो, ताई एक काम करा, ताई हा मोठा मुलगा पाठवा, हुशार आहे, शांत आहे. ताई म्हणतो लहान आणि आकार बरं लय येडगदाळ आहे. येडगदाळ ते कोण इकडं, तुम्ही लय येडी असं नाही हे लक्षात घ्या. चला, आणि याला सांगता सांगता महाराज काय म्हणतील, कसं म्हणतील, का अरे हे विद्यार्थी शालेय शिक्षण पण घेतात, आध्यात्मिक शिक्षण पण घेतात. एखाद्या वेळेस यांच्यातला फार मोठा एखादा साहेब होणार नाही, फार मोठा गायक वादक होणार नाही, एक ग्वाही देतो. फार मोठा साहेब होणार नाही, फार जास्त पैसा घरामध्ये आणणार नाही माय बापानो, पण ज्याच्या गळ्यात माळ आहे, वारकरी संप्रदायाचा पाईक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक आहे, जास्त पैसे घरात आणणार नाही, पण वृद्धापकाळामध्ये आपल्या आई बापाला घराच्या बाहेर काढणार नाही, ही ताकद वारकरी संप्रदाय. नाही तर आता तुम्ही इथं छान आहेत म्हणणारे, कधी कधी असं होतं पोरांचं ज्ञान हे ऐकवू ज्ञान असतं. आपण काही म्हणावा, दीपक महाराज वेगळंच काही म्हणतो. आपण म्हणावं, हरी मोगरा फुलला, मोगरा फुलला, पोराच्या पाटणच पोराने माग मोकार फुगला, मोकार मला फुगू दे, पण म्हण सोडू प्रमाण दिलं एका ठिकाणी प्रमाण दिलं. अरे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, पोराच्या पाटणा तो पोरांनी माग म्हटलं, तिन्ही देव जसे परभणीचे सशे. त्याला सशे जर मांजर धरतो सोडू. सकाळी सकाळी संस्थेत प्रार्थना असते. कोणती असते? मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. मी पुढे म्हणतो, पोर माग म्हणते पण लिहि चित्र. मी म्हटलं पुढं, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. पोरांनी माग म्हणाव, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी पाहिजे पांडुरंगा. अरे बाबा देशी नाही ते देशी त्यामुळे सोपवून म्हणते त्याच्या पद्धतीनं जसं चुकत वगैरे जसं जमत तसं. चला, म्हणून महाराज सांगतात, तुम्हाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आनंद मिळवायचा आहे, म्हणून काय करा, म्हणून या शरण जावे. कोणाला शरण जावे, कोणाला शरण जायचंय, हा महत्वाचा मुद्दा आहे जीवनात. कारण ज्या व्यक्तीकडे तुम्ही शरण जाताय तो व्यक्ती त्या पात्रतेचा असला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही जायचं कोणाकडं, जो तुमचं दुःख दूर करेल त्याच्याकडं. आता एकादशी जवळ शिवरात्र गेली, काही कामाची का भेटेल का कोणाला जेवण? दोघी कशा आहे, उपासाच्या नाही ना. हो, काय झालं, जो व्यक्ती समाधान दूर करेल, आपलं दुःख दूर करेल त्याच्याकडे जा. आणि आपलं झालं काय, आपल्याला योग्य गुरु भेटत नाही, योग्य मार्गदर्शक भेटत नाही, आणि त्यामुळे दादानो आपण दुःखी आहोत. एकदा एक लहाना साडू, लग्न झालेलं लहाना साडू मोठ्या साडूकडे गेला. त्याला सांगायला लागला, पाहुणे एकदा घरी या ना आपल्या. काय झालं रे? नाही एकदा या तुम्ही बाबा घरी. नाही काय झालं? नाही या तुम्ही एकदा घरी. अरे झालं काय? आता यांनी कोणाला सांगितलंय? मोठ्या साडूला. मोठ्या साडू झालं काय? अहो ही असं स्वभाव आहे तुमच्या साडीचा. अहो इथं जर घरामध्ये आता वाद सुरू असतो, जर घरामध्ये भांडण झालं, ही 8 दिवस बोलतच नाही. कोणाला सांगतोय? कळतंय माझं बोलणं? कोणाला सांगितलं? आणि साडूला. अहो 8
दिवस बोलतच नाही. स्वयंपाक कोणी ती ताट ठेवून जाते, निघून जाते, चहा लागली गपची बांधून ठेवते, निघून जाते. बोला ना 8 दिवस झाले. येणे सांगितलं कोणाला? मोठ्या साडूला. मोठ्या साडून मान खाली घातली. मोठा साडू म्हणे बोलतो कसं आहे तो तरी बरं आहे, तू 8 दिवसावर भागत. तिचीच मोठी बहीण माझ्या गळ्यात पडेल. आमचे जर भांडणं झाले तो हे तरी स्वयंपाक बनवती, मग तो स्वयंपाक बनवत नाही, मलाच बनावं लागतो. आता याने किती जरी याचे प्रश्न त्या व्यक्तीला सांगितले दुःख दूर होईल नाही. मग आपण दुःख कोणाला सांगावे? आपण आपल्या जीवनातले दुःख त्या देवाला सांगा की जेणेकरून तो भगवान परमात्मा आपलं दुःख दूर करेल. म्हणून त्या देवाला शरण जायचं आहे. आणि संसाराचं काय घेऊन बसलात महाराज? संसार किती संसार परिपूर्ण करा. कोणाचा संसार पूर्ण झालाय? संसारामध्ये किती तुम्ही वस्तू आणा, किती गोष्टी आणा, महाराज अपूर्ण आहे, कमीच आहे. किती पळवा तुम्ही, कोणाचा संसार पूर्ण झाला? संसार कसा आहे? संसार मुळ चहूकडे विश्रांती नाही. भाऊ तुमचं नाव काय? लग्न झालं तुमचं? तुमचं काय नाव आहे? सुरेश. सारखेच सुरेश आणि सुशांत एकाच राशीचे. रास जमली आपली. सुरेश दादा विवाह झाला. इमानदारीनं सांगा, संसारामध्ये सुख आहे का दुःख? मी पण संसारी कशी मांडलं तर नाही की नाही? मांडलं तर असंच 75 वयापर्यंत मानतच गेले. हो तसेच. खरं सांगा, अगोदर बरं होतं का? आता म्हणून बोलते. आता संसारामध्ये दुःख आहे, बरोबर आहे? संसारामध्ये दुःख आहे. मग आता एक काम करा, सुख पाहिजे घराकडे जाऊ नका. कीर्तन संपले की आमच्या गाडीत आमच्या सगळं आम्हाला सांगतो संसार दुःख मूळ आहे. आणि तू संस्थेवर गेल्यावर कुठं घुसतो संसारामध्ये? संसारामध्ये ना किती जरी संसार केला दादांनो परिपूर्ण होत नाही. मांडलं तर. आता ऐका ना, काय झालं? ज्यांचे लग्न झाले नाही कधी म्हणते आला बायको भेटली पाहिजे, बायको भेटली पाहिजे, कशी का होईना भेटली पाहिजे, भेटलीच पाहिजे त्यांची इच्छा. मग ते काय करतं? देवबाप्पाकडे जातो. देवबाप्पा सांगतो देवबाप्पा हा हात पहा, देवबाप्पा हात पहा. देवबाप्पा पाहतो 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 वाचतोय तर देवबाप्पा कसा राहतो? त्याच 75 30-35 वय झालेला आहे. मी नाव ठेवत नाही कोणाला, सत्य आहे. देवा तुला जर विवाहाचा योग असेल तर तुला 5 खेट्या करावं लागेल. 5 खेट्या कुठल्या? दर शनिवारी कुठं? हा बाजारा मारुतीच्या जात्या का इकडं पडलं? तुम्हाला नसेल माहिती इकडची त्या भागातले पोर तुमच्या त्या भागात. 5 खेट्या. ती जरा डोकं खायची. द्या बाप्पा मला बायको लागते. बायको कोणाला मागू? ब्रह्मचार्याला. मारुतीला कशी बायको मागू? बावळ्या रामाची सीता कोणा सापडून गेली? रामाची हनुमंतांना सापडून दिली. तस इथं ही बाब्या तो ही बबी कोण सापडून देईल? हनुमंताला. तुम्ही माणसाला मारा, तुम्हाला कसं काय माहित? मी या 4 चक्र आणल्या. नारदाच्या 4 आणल्या तर 5व्या पुढे फुलंबरीला. अवघडे संसार. किती चक्रा मारा. ऐका, परमार्थ हा आपण त्या ठिकाणी करतोय. मग आपण अशा नको त्या देवाला जर गेलो तर आपल्याला दुःख मिळेल. नको त्या माणसाला जर भेटलो तर दुःख मिळेल. मग कोणाकडे जायचंय? म्हणून या शरण जा. कोणाला? त्या देवाला. तो देव म्हणजे कोणता? रूपाने ठेंगणा, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. तो देव कसा आहे माहिती नाही, पण तुकोबरे सांगतात, संत सांगतात तो देव कसा आहे. कोणत्या देवाला शरण जा? तो हा देवाचा हिरे, तो हा देवाचा हिरे, तो हा देवाचा हिरे, तो हा
परमात्मा. काही जण म्हणतील महाराज त्या देवाची भक्ती करायची. आमचा आजा भक्ती करत होता, आमच्या वडिलांनी भक्ती केली, आम्ही भक्ती केली. आमच्या आजोबांनी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, वडिलांनी वाऱ्या केल्या, आम्ही वाऱ्या करतो, पण आम्हाला काही देव प्रसन्न झाला देव कोणाला प्रसन्न नाही. नाही नाही कधी आला कोणाच्या स्वप्नात. तुकोबरायांनी पूजा केली, तुकोबराया करता भंडारा डोंगरावर देव आला, बरोबर आहे की नाही. पुंडलिकाने आई बापाची सेवा केली, वैकुंठातून पंढरपूरला आला, बरोबर आहे की नाही. मग आपल्या स्वप्नात काय येत नाही, आपल्या स्वप्नात फक्त भूतन आढळणी बस. आणि यंदाच्या साली फक्त आपल्या स्वप्नात आदरकीच पालथे पडलेत लोक आदरकी. डोकं सडलं, आदरकी तर सडल्यात, पण डोकं सुद्धा सडलं. कशामुळे डोक्यामध्ये तेच आहे आणि सतत विचार तो असल्यामुळे आपण दादानो दुःखी आहे, हे सत्यच आहे. मग तो देव म्हणजे कोणत्या देवाची भक्ती करायची. तुम्ही म्हणसाल महाराजांनी सांगितली, माझ्या म्हणण्यानुसार वागू नका, कारण चांगला गुरु भेटणं हे भाग्याचं लक्षण आहे. मनाने परमार्थ गेला, मनोमार्गी गेला तो तेथे चिमुकला, पण चांगला गुरु भेटला पाहिजे. नाही तर आता लुबाडणारे खूप आहेत. माझ्या बोलण्यात विपर्यास करू दादा, चुकीचा मार्ग दाखवणारे. आणि कोणाच्या मागे जाऊ नका, कोणाच्या मागे. आपली भक्ती कशी आहे, सांगूवांगी भक्ती, सांगूवांगी. दुसरं निघालं म्हणून आपण सुद्धा निघालं. आपल्या भागातल्या महिला मंडळी पंढरपूरला जात असेल नसेल मला माहिती नाही, जातात का पंढरपूरला? ऐका, काही भागातल्या महिला मंडळी पंढरपूरला जातात. कशा? सखूबाई निघाली म्हणून ठोकूबाई निघाली कुठं? पंढरपूरला. ठोकूबाई निघाली म्हणून समुद्रात या कुणीकडं? पंढरपूरला. सगळी गर्दी तिकडं. आणि आता सगळ्या मावले एकाच देवाच्या मागे. कोणत्या? घे तांब्या हर हर. तुमच्याकडे नाही का अजून? हे तांब्या हर हर महादेव. माझ्या विपर्यास करू नका. बरं, हे कधीपासून सुरू झालंय? 2 वर्षापासून. मग 2 वर्षाच्या पूर्वी आपल्या गावात महादेव नव्हता का? त्या टायमाला आपल्याला झालतं काय? त्या टायमाला जास्त गर्दी होत, कोणीतरी बाहेर राज्यातून यावं, त्यांनी सांगावं महादेवाची भक्ती करा, तुम्हाला असं होईल. निघाले तुम्ही महादेवाच्या मागे. काही दिवसांनी एखादा सांगन महादेवापेक्षा खंडोबा चांगला, आपण निघाले खंडोबाच्या मागे. काही दिवसांनी एखादा सांगन खंडोबापेक्षा देवी चांगली, निघाले सगळे देवाच्या मागे. असा परमार्थ करू नका. ऐका, तुम्ही सगळी महादेवाची भक्ती करता. घे तांब्या हर 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 महादेव. घरचा महादेव म्हणतो, ऐ पार्वती एक कप चहा कर. घरचा महादेव म्हणतो, ऐ पार्वती एक कप चहा कर. द्या बाय महादेवाला चालले. घरचा माणूस शहाणी मेलाय. घरचा व्यक्ती शहाणी मेला. शेतीत काम करू करू मेला त्याला नाही. मग आपली भक्ती कशी आहे? आपली भक्ती कशी आहे? सांगू वांगी. कोणी निघालं म्हणून तिकडे निघायचं. मग तुकोबाराय सांगतात, तुम्हाला जर भक्ती करायची कोणासारखी करा. माझ्या जनाबाई सारखी भक्ती करा, माझ्या मीराबाई सारखी भक्ती करा. अहो, जनाबाई साठी भगवान परमात्म्याने गौऱ्या थापू लागला. देव गौऱ्या थापू लागला. का बरं त्या देवाची भक्ती करायची? भजन करा सांगतो. विडला विडला पंढरपूरच्या बाजूला एक गाव आहे आणि त्या गावामध्ये चोखोबार नावाचे संत राहतात. का त्या देवाची भक्ती करायची? ऐका, तो देव काय करतो आपल्यासाठी. अरे देवाला तुमचा पैसा लागत नाही, अडका लागत नाही, काही लागत नाही, धन संपदा काय लागत नाही. काय लागतं? काय? थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयाला. अहो, तुमच्यापेक्षा तुम्ही भक्ती काहीच करत नाही. एवढे लोक त्या देवावरती उदार झाले. आपली भक्ती फक्त तेवढ्या पुरती आहे. 5-10 मिनिटं सकाळी देवा पुढे बसायचं म्हणजे तुम्ही लय मोठा परमार्थ केला. हे काढून टाका. घर दार पैसा अडका काही नाही. काय लागतं देवाला? भाव का भूखा हूं मैं, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है, भाव बिन सुनी पुकारे
मैं कभी सुनता नहीं, भाव से एक फूल भी दो वो मुझे स्वीकार है. फक्त देवाला शुद्ध अंतःकरणापासून वाहिलेलं फूल त्या देवाला प्राप्त होत असते, हे लक्षात घ्या. चोखोबारायचं काम होतं. पंढरपुरामध्ये जर काही जनावर जर मेले गावात, तर ते जनावर उचलायचं आणि गावाच्या बाहेर नेऊन टाकायचं. मग गावातले लोक त्यांना काही शिळी पाटली भाकरी वगैरे द्यायचे. चोखोबारायनी त्याच्यावरती संसार करावा. कशा करता देवाची भक्ती करताय तुम्ही? उगाच जगाचं म्हणून जगू नका, काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवा. आणि त्या टायमाला चोखोबारायनी बरेच दिवस परमार्थ केला, पण चोखोबारायच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली. आपण त्या देवाला पाहिलं नाही आतापर्यंत, त्या देवाची भक्ती का करा सांगतोय. त्या पांडुरंग परमात्म्याला आपण कधी बघितलं नाही डोळ्यांनी, फक्त दुरून त्याचं कळसाचं दर्शन घेतले आणि जातोय. मग आपण जर त्याचं मुख बघितलं नाही, देवाला जर पाहिलं नाही, आपला जन्म वायाला जाईल. चोखोबाईंनी फोन केला, पत्नीला सांगितलं मला देवाच्या मंदिरात जायचे, दर्शन घ्यायचे. त्यावेळेस चोखोबाईची पत्नी सांगते नाही जाऊ नका, मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. का? त्यावेळेची सामाजिक स्थिती तशी होती. चोखोबारायला मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा दादोनं येऊन देत नव्हते. पण चोखोबारायने फोन केला, बस आता माझं आयुष्य संपत चाललंय, माझं उतार वय झालंय आणि मी मरायच्या टायमा अगोदर जर देवाला नाही पाहिलं तर माझा जन्म व्हायला जाईल. चोखोबाराय मध्यरात्रीच्याला गावातून निघाले, चंद्रभागेवरती आले, स्नान केलं आणि सकाळी सकाळी 4 वाजता भगवान पांडुरंग परमात्माच्या मंदिराच्या बाजूला येऊन बसले. डोक्यावरती फाटकं घोंगडं घेतलंय, लक्ष द्या, बोलू नका. फाटकं घोंगडं घेतलंय, बसले. चोखोबाराय आहे, चोखोबारायची पत्नी आहे आणि चोखोबारायचा मुलगा आहे. मुलगा सुद्धा सांगतोय बाबा नका जाऊ मंदिरात. पण बाबाची तळमळ बघितल्यानंतर मुलगा सुद्धा शांत झाला. थोड्या वेळाने पुजारी आला. पुजारीने पाहिलं, कोण आहे ग? त्यांनी मान खाली घातल्या, पाहिलंच नाही. पुजारी गेला, आतमध्ये दार उघडलं, पूजा करायला लागला. पाणी आणायचं म्हणून त्यांनी ते कळशी घेतली आणि चंद्रभागेच्या तीरावरती चालला पाणी आणण्यासाठी. तो पाणी आणण्यासाठी गेला आणि दार उघड पाहिलं चोखोबारायनी, आणि चोखोबारायनी तेवढी संधी साधली आणि आतमध्ये घुसले. ऐका, आतमध्ये गेले. तिथं गेल्यानंतर त्या पांडुरंग परमात्म्याला प्रेमाने आनंदाने बघितलं झालं, डोळ्यांनी बघितलं. तो देव कसा होता, तन मन धन सगळं विसरून गेले चोखोबाराय. कसा देव आहे तो? सुंदर ते झाड उभे विटेवर करकटावर ठेवणी एवढा सुंदर देव बघितला आणि तन मन धन विसरून गेले. तन मन धन अजून विसरून गेले आणि तिथंच उभे राहिले. लांबून मुलाने आवाज दिला, बाबा पुजारी आला. पण चोखोबारायचं ध्यान नव्हतं. पुजारी गेला आणि पांडुरंगाच्या पायाजवळ चोखोबारायचं डोकं बघितलं. भगवान परमात्म्याला मिठी मारलेली बघितली पुजाऱ्याने. चोखोबानी देव वाटवला. पुजाऱ्याने त्यांना बाजूने काही काढलं, बाहेर आला, बाहेरून कुलप लावली, सगळं पंढरपूर गोळा केलं. ऐका ऐका गावकरी मंडळी, आपला देव वाटला, चला सगळ्या मंदिरात, असं म्हणत नाही तर सगळ्या पंढरपुरातले लोक मंदिरासमोर. देव कसा वाटला? दार उघडलं, चोखोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीवर बसलेले आहेत, मिठी मारलेली आहे आणि डोळ्यातून दादानो धारा लागलेला आहे चोखोबारायच्या. पुजाऱ्याने चोखोबारायला गच्चीला धरलं, ओढीत मंदिराच्या बाहेर आणलं आणि याने या चांडाळाने देव वाटला. हो, आपला देव वाटला या चांडाळाने. असं म्हणत नाही तर गावातले सगळ्या लोकांनी शिव्या द्यायला सुरुवात केल्या. काही जण बाजूला गेले, काठ्या आणल्या आणि काठ्याने चोखोबारायला बडवायला सुरुवात केली.
त्यावेळेस चोखोबरायच्या मुखातून शब्द पडते बाहेर, अरे धाव घाली विठो आता चालू नको म्हणून, धाव घाली विठो आता चालू नको म्हणून, धाव घाली विठो देवा तुझं मुख बघावं, तुझा चरण स्पर्श करावा, हा अधिकार देवा माझा नाही का? या टायमाला सगळे जण विचारायला लागले. नामदेव महाराज विचारले, विठोबाचा हार तुझ्या कंठा कैसा आला, विठोबाचा हार तुझ्या कैसा आला, शिव्या देती मारा मारा म्हणती देव बांधला, शिव्या देती मारा मारा म्हणती देव बाटला, देव बाटला, देव शरण जायचे देवाला, जो पुढे सांगायचे मारला चोखोबरायला. काहींनी तर नांगर झुपवलाय चोखोबरायच्या पाठीवरती, खांद्यावरती एका बाजूला बैल लावला, एका बाजूला चोखोबरायला झुपवलं. हे काढ दे, काढ दे अंगावरचं काढ. एक 15 मिनिटं लक्ष द्यायचं, गंभीरतेने सांगतो. विठ्ठल खांद्या एका बाजूला बैल बांधला, एका बाजूला चोखोबरायला झुपवलं आणि सर्व पंढरपुरामधून त्यांना चक्कर मारायला. चोखोबराय दमायचं वय झालेले चोखोबरायचं. काहींनी सापकाने फटके द्यावं, सापकाने फटका दिला की चोखोबराय महाराज असं चट्टे उमटले. सगळेजण निघून गेले. थोड्या वेळाने पुजारी पूजा करायला लागला. पूजा करायला लागला, देवाच्या डोक्यावर त्यांनी पाणी टाकलं, देव थरथर कापायला लागला. देव थरथर कापायला लागला. पुजारी म्हणतो, आता लोक तर असं कधी झालं नाही, आणि देव कस काय थरथर कापतोय, झालं का? पुन्हा पाणी टाकलं, तूप टाकलं, दही टाकलं, देव थरथर कापतोय. देवाच्या डोळ्याला महाराज धारा लागल्या. देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. नामदेव महाराजाला बोलवलं. नामदेव महाराज, काय झालं बघा. त्यांनी सांगितलं, तुम्ही सगळे बाहेर जा. सगळे बाहेर गेले. नामदेवराय देवाच्या जवळ गेले, पूजा करायला लागले. देव थरथर कापतोय. देवाला विचारलं, देवा काय झालं? काही नाही नामदेवा, काहीतरी झालंय. काही नाही नामदेवा. मग थरथर का कापताय? हळूच नामदेव महाराज देवाच्या मागे गेले. तर देवाच्या पाठीवरती ओळ आलेले. दादा ओळ फटके दिले चोखोबरायला आणि ओळ आले माझ्या देवाच्या पाठीवर. त्या चोखोबरायला थोडा सुद्धा त्रास झाला नाही. का बरं? चोखोबराय सतत त्या देवाचे चिंतन नामस्मरण करत होते. चोखोबरायची जात धर्म पंथ गरीब श्रीमंत काही बघितली नाही. चोखोबरायचा सगळा मार भगवान परमात्माने स्वतःच्या पाठीवरती दादानो झेलला. म्हणून तुकोबराय सांगतात, तुम्हाला वाटत असं तुमचं दुःख दूर जा, तुम्हाला वाटत असं तुमचं दुःख दूर व्हावं तर काय करावं?
याच्याकरता तुकोबाराय सांगतात म्हणून या आलो आपल्या मुद्द्याकडे. का देवाला शरण जायचंय? तो आपल्या जीवनातलं दुःख दूर करणार, म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा म्हणून या शरण. फक्त वर्षावर शरण नाही जायचंय. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही पूजा करतो, आमची पूजा कशी? आंघोळीला बसलं सुंदर ते जाणं उभे बेटे वरी पायने अण्णा करकटे वरी ठेवण्या चहा ठुला का बसले देवाच्या पुढं. सुख करता दुःख करता आणि साखर जास्त लागले पिकी करते तुझ्या बसला पुढं देवा पुढं लक्ष. विठाला विठाला विठाला. अशी जर आपण भक्ती केली देव भेटेल. आपलं काय झालंय? देवच आपल्याला कळालाय. आपण शेंद्राच्या बेंद्राच्या या काय म्हणतात त्याला बांधावरच्या अशा देवाच्या नादी लागलो. त्यामुळे आपण दुःखी आहोत. काय झालं? आमच्या माता मावल्या सर्वजणी उन्हाळ्यामध्ये त्या देवाला आंबे नेत्या. कोणत्या देवाला? हा आसरा. आसरा नेतात की नाही? बर आसराला आंबे न्यायचे. माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका. मी पण जात असतो संग. मी काय वाहत मला जावं लागतं. घरी तुम्ही जाता झालं नाही आसराला सगळ्याला जावं लागतं. लग्न झालं मग मला ते आमच्या घरचे म्हणजे आपल्याला ते आसराला जावं लागतं. म्हणले बाय तू आसरा तू आसरा. आमचा आसरा म्हणजे आमचा पांडुरंग परमात्मा. आमचा आसरा आमचा पांडुरंग परमात्मा. नाही नाही जावं लागतं. जर नाही गेलं तर देव धरतो. गेल्या धराधरीपेक्षा गेलेलं बरं. आता इमानदारीने सांगा, तुम्ही त्या देवाला आंबे नेते. कोणते? त्या आसराला त्या देवाला आंबे नेतात. कोणते? 200 रुपये किलोवाले केसरचे आंबे का 20 रुपये किलोवाले आंबट आंबे? 20 रुपये किलोवाले बारीक बारीक आंबे नेतात. बर आता आम्हाला जायचं डॉक्टर साहेब. आमच्या घरचे म्हणले माझ्या दृष्टांतामध्ये रमू नका. दृष्टांताच्या नंतर जो सिद्धांत आहे तो महत्वाचा घ्या. विडाला विडाला आपल्याला जायचं. कोलंबरीच्या बस स्टँडला गेलो. बस स्टँडला गेल्यानंतर देवाला आंबे न्यायचे नाम एक काम कर. ते 200 रुपये किलो आले केसरचे आंबे घे. 20 रुपये किलो आले. 20 रुपये किलोचे आंबट आंबे घेतले. चला जाऊ देवाला दर्शनाला. नदीमध्ये भरा एक टप्पूच्या टप्पू एक दगड. मी नास्तिक नाही बरं, फक्त माझा दृष्टांताचा मुद्दा अर्थ घेतला. त्या वाट्यावर एकच देव भला मोठा. त्यामुळे आपल्याला जायचंय पूजा करायची. म्हणजे करा पूजा. मी बसतो बाजूला. त्याने ते सगळं घेतलं. महाराज पूजा कशी करायची? अरे मला तू महाराजी ना माहित नाही का? ते पाणी टाकावं लागतं, गण लावावा लागतो. आणि त्या दगडाला कोणता ते गण लागतो? शेंदूर. त्याने पाणी टाकलं आणि आता शेंदूर लावायचं. दोन्ही हाताने चोळलं आणि सगळ्या देवाला लावलं. आणि बाकीचा कार्यक्रम बाकी आहे. अजून निवड दाखवायचा, नारळ फोडायचा. हात काय झाले? लाल झाले. त्याने हात कुठं पुस आता कुठं पुसा म्हणून त्या वाट्याच्या खाली गेले. एक दगड घेतला. या त्या दगडाला हात पुसले. तो दगड तिथंच पडून द्याला. पहिल्या वर्षी एकच दगड होता, एकच देव होतो. दुसऱ्या वर्षी किती तयार झाले? पुन्हा दुसऱ्या वर्षी तोच प्रकार. हात भरले. आता त्याला माहिती नाही दगड आपण आणि दुसरा त्याला तर लावलीच. पुन्हा हात पुढे बसा म्हणून तिसरा दगड. 10 वर्षामध्ये 10 दगड तयार झाले. मला सांगा मागच्या वर्षी म्हणले या बाय आता वाट्यावर जागा नाही. आता वाट्यावर माझा दृष्टांत द्या सोडून. अशा दगडासमोर तुम्ही किती जरी भक्ती केली देव प्रसन्न होईल. म्हणून तुकोबराय सांगतात तुम्हाला भक्ती करायची त्या देवाला शरण जा शुद्ध अंतःकरणापासून. म्हणून या सर्व भावी देवाशी. त्या देवाला शरण गेल्यानंतर तो देव काय करेल? अभंगाचं दुसरं कडवं. Hey!
अंतकरणापासून भक्ती केली तर तो देव काय करेल, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराज आम्हाला कळालं, मग आम्ही जर त्या देवाकडे गेलो, देव आम्हाला जवळ करण का? महाराज सांगतात का करणार नाही, तो देव फार प्रेमळ आहे, बहु आहे करुणावंत. कोणत्या नावाने देवाचं भजन करायचंय? अनंत हे. कोणत्याही नामस्मरणाने देवाचं भजन करा, देव प्रसन्न होईल. कळालं महाराज? महाराज तुम्ही सांगता त्या देवाकडे गेल्यानंतर देव सुख देईल, काय भरोसा, काय पुरावा काय? आम्ही त्याची जर भक्ती केली तर तो देव आमचं दुःख दूर करेल. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनात साक्षात्कार घडला. तुकमाने साक्षी आले, 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 तुकमाने साक्षी आले. शेवटच्या कड्यामध्ये सांगतात, तुम्ही जर गेले देवाकडं, देवानी जर तुम्हाला दूर लोटलं तर माझा पुरावा आहे, माझ्या जीवनात साक्षात्कार झालाय. ज्याने शुद्ध अंतकरणापासून देवाची भक्ती केली, देव त्याला दूर कधी लोटत नाही. तुका म्हणे साक्षी आले, ते हे केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. 10:30 वाजले. 5-10 मिनिटांमध्ये सेवेला पूर्णविराम. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाने एकदा भजन करूया. त्याला 5-10 मिनिटात सेवेला पूर्णविराम. विडोबार हरी